गुड मॉर्निंग गाईज. मग असे सुटलो, आत्ता वाजलेत 7:30 आणि आपण पोचतोय रेणीगुंटा स्टेशनला. रेल्वे थांबली सिग्नलला. बाहेर थोडासा पाऊस चाललाय. सो गाईज, सी दिस नजारा. रेणीगुंटा इज क्लोज टू अस आणि आपण थोड्याच वेळात उतरणार आहोत ट्रेनमध्ये. ट्रेन खूप भारी होती. बोरी माणसं आहेत गाईस, बोरी माणसं आहेत तिथे. क्रॉसिंग एकदम चाललोय आम्ही. स्टेशनवरती उतरलो आहे आणि आता आम्ही फोटो वगैरे काढणार. मग इथून काय न्यूज आहे ते बघतो, तुम्हाला दाखवतो आणि इथून जाणार आपण. हे रेणीगुंटा स्टेशन आहे. तब्बल 1 वर्षांनी या स्टेशनवरती आलो गाईज. आता गाईज आली पर्री गेटपासून लांब आले. आता इथं चेकिंग होणार आहे आपले. चेक करून परत ट्रॅव्हलर्समध्ये बसायचे. आता चेकिंग वगैरे करून घेऊ ओकेमध्ये. लेट्स गो. सो गाईज, चेकिंग वगैरे डन झालेली आहे आणि तुम्हाला आता समोरचा व्ह्यू दाखवतो मी. सिरीज गाईज एकदम डट. आम्ही आत्ता सध्या तिरुमलामध्ये पोचलो आहे आणि आता इथून उतरणार. तिरुपतीचा चहा प्यायला या तुम्ही लोक. तब्बल 2 का 1.5 वर्षाने चहा पितोय इकडचा. तो काहीच विषय असा आहे, आपला 18 बसत नाही म्हणून आपण नाही गेलो रूम बुकिंगला. तिकडं ते सगळे चाललं ते बघा, रूम बुक करणार आहे. आणि आता आपल्याला बसून इथं थोडासा टाइमपास करायचा आहे. जे पुढं बसले आजी, काकी, सायली काकी, असं चाललंय बघा. बसलोय, थोडा टाइमपास करते मी. मागच्या वेळेस जिथं आलो होतो तिथं आलोय. सो हे बघू शकता तुम्ही, त्या हॉटेलमध्ये आपण जेवण गेलो होतो मागच्या वेळेस. फिरतोय असंच, कारण की रूम यायला आपल्याला 2-2.5 तास लागणार. डोसा वगैरे खाऊन झालाय आपला आणि आता परत रूमकडे चाललोय. सायली काकीला आपण फ्राईड राईस घेतलाय, तो घेऊन चाललेलो आहे आपण. क्राऊड आहे जराशे, पण काय एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही गाईज. जेवण वगैरे करून झालं आहे. आता चाललोय आम्ही परत आमच्या ट्रॅव्हलरच्या लोकेशनला. रूम अजून पण नाही भेटली, 4 वाजले ते. आता आम्ही चाललोय मंदिराचा परिसर बघायला, कारण की बसून बसून लय बोर होतं आम्हाला. म्हणून काकी आणि आप्पाई काहीच अन्न वैतागलाय. अवघडचा माहोल झालेला आहे इथे, तुम्ही बघू शकता. अण्णा लोक वैतागलेत, SMS आलेत, पण यांचं सेप्रिकेशन चाललंय. आणि हे लोकांना घेऊन चालले बघा, जे की गेले आता. हे बघा अण्णा कसा वैतागलाय बघा, एकाला कॉमला आता. तर मित्रमंडळी, आम्ही चाललो आहेत दर्शनाला. वाईट आंघोळ वगैरे केली, चेंज केलं आणि आता दर्शनाला चाललो आम्ही. ॲज यू सी, आपली रूम होती फर्स्ट NC मध्ये 244 काहीतरी. सो ते शोधून तिथे आलो. अँड आता दर्शन
करायला. आम्ही आलो आहे आता जेवायला आणि त्या मेन हॉलमध्ये बसलो आहे आम्ही आता जेवायला. सो हे वाढलेले आत्तापर्यंत काय येणार रे आपल्या विवर बघतो. सो आता हे आमचे क्यूट काकी हे आजी बसले हवे. सो गाईज आमचं दर्शन आपलं जेवण वगैरे झालेले आहे आणि हे सशी ते बसले ते. मी आता क्लिप्स घेतोय. आपला दुसरा व्लॉग म्हणजे एक हिस्टॉरिकल व्हिडिओ पण येणार आहे. त्यात थोडंसं हिस्टॉरिकल जायचा थोडा प्रयत्न केला आहे. तो पण ह्याच चॅनलवरती मी अपलोड करेल. सो तो पण बघा. गाईज आत्ता ते आम्हाला TTDच्या थोड्याशा दिदी लोक भेटले होते. ते मराठीच निघाले आणि मराठी निघाल्यामुळे त्यांनी आम्हाला चांगलं गाईड केलं. ते म्हणले की तुम्ही आत्ता वरास्वामी मंदिराच्या दर्शनाला जा, कारण की त्याला असं मानलं जातं की खूप महत्त्व आहे. मग आता आम्ही त्याचं दर्शन घेणार आहे थोडंसं बाहेरूनच, कारण की आपले मागचे लोक येतात. मग त्याचं दर्शन झाल्यानंतर मग आपण मेन लाईनीला जाऊयात. मग मोबाईल सबमिट करेल आणि दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला बाहेर मिळेल मी. आणि आता त्या मंदिराला चाललो आहे. वरास्वामी हे यश मंदिर आहे. लाईन बघा, लाईन चेक करा काय. सो 42 मिनटं इथंच झाले. 1 मिनटं मी अजून तांबला व्हिडिओ, सॉरी फॉर दॅट. सो ओके. इथं कोणतरी आहे, त्यांना विजा झाले, थोडेसे स्वस आले आहे. ॲज इट सी TTDची सर्विस खूप भारी आहे. TTDची सर्विस खूप भारी आहे. सो बसले, तास झाले, 2 तास झाले इथेच बसले. बघू आता ते सगळे आल्यानंतर मग ते बायोमेट्रिक्स येणार आणि मग दर्शनाला लाईनला लागणार. आपला मोबाईल क्लॉक रूममध्ये सबमिट करायचा. खूप रिसर्च केली. चला भेटतो बायोमेट्रिक स्लिप घेताना. सो मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. बसलोय म्हणून बोलायशी वाटले म्हणून बोलतो. 2-3 महिने आधी असंच इच्छा व्हायची मॅपमध्ये बघायचं याला ह्या जागेवरती कधी येणार. 4 वेळा त्या मंदिराला झूम करणार. एक ओढ असते ते. आणि आज 2 तास इथे त्या मंदिराच्या बाहेर साईडला म्हणा, तळाच्या साईडला म्हणा, तिथं बसलोय. म्हणजे बिलीव्ह एक गोष्ट असते, ती बिलीव्ह होत नाही आहे की आपण इथं आहे. थोडंसं पहिल्यांदा येऊन गेलो त्यामुळे एवढंसं थोडंसं असं काय एक्साइटमेंट वाटत नाही. पण हाय ते हाय आता. तर बरेच नाही सांगू शकत एवढं काय वाटतं मला, पण नाही माहिती, पण नाही बऱ्यापैकी ओके. काकी अजून बराच वेळ अजून नाही आलेले, ते त्यांच्याकरता थांबले. आत्ता ना 10 वाजून 17 मिनटं. गाईज आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. सगळे डोकं जमणार झाले ते जसे तुम्ही बघू शकता. खूप सारे लोक आहेत. आम्ही आता दर्शनाला सुरुवात करणार आहोत.